उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करोनी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. निसंग तुम्हासी राहणे एकट, निसंग तुम्हासी राहणे एकट, नाही कटकट साहो येत. ऐसे मज करोनी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगासी शकळा स्फटिकाची. ऐसे मज करोनी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांशास्तचरणश्रवणत्वगादिं, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. योगध्यानसमायुक्तं निष्प्रपञ्चमपरिग्रहं, प्रसन्नं वदनं शान्तं मङ्गलं सुमनोहरं. ज्ञानवैराग्यसम्पन्न अखण्ड निजबोधरूपं, पूर्णब्रह्माशे सद्गुरे वामनाय नमोस्तुते. नसे आप पर ऐसा जगे जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा. तिथे माघ पौर्णिमा साधो निवाट धरिली निजधामा. नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करोनी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. विठ्ठला विठ्ठला बोला पुंडलिक वरदा महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा महाराज, सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला बोला बोला अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचं आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं संपन्न होत असलेला
आदिनाथ विश्वेश्वर मंदिर आणि मंडळाच्या माध्यमातून अखंड हरिनाम उत्सव आणि त्यातील आजची ही शेवटच्या रात्रीची जागराची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सुपूर्द केलेली आहे. तद निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. सगळ्यांच्या परिचयाचा, सगळ्यांच्या ओळखीचा, पाठांतरातला अभंग आहे. मागणीपर प्रकरणातला आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याच्या पुढ्यात एक अलौकिक असं मागणं केलेलं आहे. तुकाराम महाराजांचे मागणीपर अभंग भरपूर आहेत. गाथा जर आपण पाहिला तर तुकोबारायांच्या गाथेत 400हून अधिक अभंग तुकाराम महाराजांचे मागणीपर प्रकरणातले आहेत. वास्तविक पाहता भक्तानं देवाच्या पुढ्यात काही मागू नये असा भक्ताचा बाणा जरी असला तरी मागायचं झालं तर देव सोडून दुसऱ्या कुणाकडे मागूही नये असा भक्ताचा स्वभावही आहे. विठ्ठला विठ्ठला वास्तविक जो भक्त आहे त्या भक्ताची भक्ती सिद्ध व्हावी असं जर त्याला वाटत असेल, आपली भक्ती देवापर्यंत पोहोचावी असं त्याला वाटत असेल तर भक्तानं देवाच्या पुढ्यात काही मागितलं नाही पाहिजे असा नियम आहे. आपण जी काही भक्ती करतो त्या भक्तीच्या प्रित्यर्थ, त्या भक्तीच्या बदल्यात आपण देवापुढे कसली अपेक्षा नाही केली पाहिजे. कारण जर त्याच्या बदल्यात आपण कसली तरी अपेक्षा करायला लागलो तर आपली भक्ती संपते आणि आपला व्यवहार सुरू होत राहतो. आपण बदल्यात काहीतरी मागायला लागलो की त्याला व्यवहार म्हणायचं असतं. मी तुमच्याकरता काहीतरी करतो, त्याच्या बदल्यात तुम्ही माझ्याकरता काहीतरी करा. हा काय आहे? व्यवहार आहे. याला व्यवहार असं म्हटलं जातं. आज मी तुम्हाला मदत करतो, उद्या तुम्ही मला मदत करा. हा काय आहे? व्यवहार आहे. आज आम्ही तुमच्या सप्त्याला येतो, उद्या तुम्ही आमच्या सप्त्याला या. हा काय झाला? व्यवहार झाला. परंतु मी तुमच्याकरता जे काही करतो त्याच्या बदल्यात मला कसलीच अपेक्षा नाही. या ठिकाणी प्रेम असतं आणि असावा. भक्ताच्या अंतःकरणातला संपूर्ण स्नेह हा केवळ भगवान परमात्म्याकरिता असेल तर त्याने भगवंताच्या पुढ्यात काही मागू नये असा भक्तांचा बाणा आहे. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना शुद्ध अंतःकरणाने भगवंताची भक्ती करावी, पण प्रित्यर्थ भगवंताच्या पुढ्यात काही मागू नये. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, भाव देवा पायी हे देवोनिया काही न मागती, देवोनिया काही न मागती, देवोनिया तुका म्हणे जीव भाव देवा पायी, भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, भाव देवा पायी ठेवोनिया काय न मागती, न मागती ठेवोनिया काय मागती, देवनिया काय न मागती, न मागती देवनिया काय न मागती. तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवोनिया काही न मागती, तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवोनिया काही न मागती. अगदी जीव भाव भगवंताला समर्पण केल्यानंतर सुद्धा जो देवाकडून कशाचीच अपेक्षा करत नाही त्याला भक्त असं म्हटलं जातं. भक्त देवाकडून कसली अपेक्षा करत नसतो असा भक्ताचा स्वभाव आहे. आणि म्हणून भक्तानं देवाच्या पुढ्यात काही मागू नये. पण भक्तानं देवाच्या पुढ्यात काही मागू नये असं 1000 वेळा जरी आपल्याला सांगितलं तरी आपण देवाच्या पुढ्यात मागायचं सोडतो का? मला सांगा. अजिबात सोडत नाही. प्रत्येक वेळेला देवाच्या पुढ्यात जाऊन नमस्कार केला की त्याच्या बदल्यात आपण देवाकडून काहीतरी अपेक्षा करत असतो, काहीतरी मागत असतो. तुकाराम महाराज विचार करतात, आपण देवाच्या पुढ्यात का मागावं?
तुकाराम महाराज आदी करून संत देवाच्या पुढ्यात मागत नाहीत. ऐका, तुकोबाराय देवाकडे मागत नाहीत. मग मागत नाहीत असं म्हटल्यानंतर पण परत मागणी पर अभंग कसे दिसतात? तुकाराम महाराज मागत नाहीत, फक्त तुकोबाराय मागून दाखवतात. ऐका, मागणं वेगळं आणि मागून दाखवणं वेगळं. मागणं स्वतः करता असतं आणि मागून दाखवणं दुसऱ्या करता असतं. तुकाराम महाराज आदी करून सगळे संत जे काही मागणी पर अभंग पाहायला मिळतात त्यातून फक्त त्यांनी मागून दाखवलेलं आहे. कशा करता मागून दाखवलंय? आपला देवाच्या पुढ्यातला मागण्याचा स्वभाव जर संपत नसेल, आपल्याला हजारो वेळा सांगितलं की देवाच्या पुढ्यात काही मागू नये, काही मागू नये, काही मागू नये, तरी आपण मागायचं मात्र सोडत नाही. मग तुकोबाराय विचार करतात, जर हे यांचा मागण्याचा स्वभाव सोडणार नसतील तर कमीत कमी देवाच्या पुढ्यात गेल्यानंतर काय मागावं हे आपल्याला कळावं, एवढ्या करता त्यांनी फक्त मागून दाखवलंय. वास्तविक त्यांना मागण्याची आवश्यकता नाही. तुकाराम महाराजांसारखा जीवनमुक्त महात्मा, त्यांना मागण्याची काही आवश्यकता नसते. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, या अवस्थेला पोचलेल्याला काय मागायची आवश्यकता आहे? काही मागण्याची आवश्यकता नाही. धन्य आम्ही जन्म आलो म्हटल्यानंतर जन्माचं सार्थक झालेलंच आहे. पुन्हा काही मागण्याची त्यांना आवश्यकता राहिलेली नाही. काम नाही झालो पाही रिकामा. आता काय मागायचं शिल्लक आहे? तुकोबारायांना मागायचं काही शिल्लक राहिलेलं नाहीये. पण आपल्याला देवाच्या पुढ्यात गेल्यानंतर काय मागावं हे कळलं पाहिजे, म्हणून त्यांनी फक्त आपल्याला मागून दाखवलेलं आहे. याच्याकरिता तुकोबारायाच्या प्रत्येक अभंगातून, मागणीपर अभंगातून देवाच्या पुढ्यात काय मागायचं असतं हे आपल्याला शिकायचं असतं. विठ्ठल 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 म्हणजे प्रत्येक वेळेला तुकाराम महाराजांनी जी देवाच्या पुढ्यात मागणी केली आहे ती स्वतंत्र पद्धतीची मागणी आहे. अलौकिक मागणं तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात करतात आणि स्वतंत्र मागणं करत असताना आज तुकाराम महाराज जे देवाच्या पुढ्यात मागतात ते या बाकीच्या सगळ्या मागण्यांपेक्षा थोडंसं भिन्न आहे. काय तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात मागायला लागले? तुकोबाराय म्हणतात, देवा फक्त एकच करा. काय करा? आमच्या जीवनामध्ये आम्हाला सगळं काही प्राप्त आहे, तुमच्या कृपेनं आम्हाला सगळं काही प्राप्त आहे. आता मागावं असं आमच्याकडं काहीच शिल्लक राहिलेलं नाही आणि करावं असं सुद्धा काहीच शिल्लक राहिलेलं नाही. सगळं काही आम्हाला प्राप्त झालेलं आहे. धन्योहम कर्तव्यम न विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. पंचदशीला आम्हाला सांगितलं आम्हाला सगळं काही प्राप्त झालेलं आहे आणि सगळं काही मिळवायचं पण होतं ते मिळवून झालेलं आहे. म्हणजे मिळवायचं काही शिल्लक राहिलेलं नाही आणि करायचं पण काही शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे आता पूर्णत्वाला आम्ही पोचलेलो आहोत. काही आवश्यकता नाही. पण जर तुम्हाला काही द्यायचंच असेल तर आमच्याकरता फक्त एकच करा. काय करा? फक्त एका वाक्यात तुकाराम महाराजांनी मागितलंय, देवा आमची इच्छा फक्त एवढीच आहे, जसे तुम्ही आहात तसं आम्हाला करा, बस. बाकी काही तुकोबाराय मागत नाहीत. काय सांगतात? तुमच्यासारखं आम्हाला पण करा. तुकाराम महाराजांची देवाला एवढीच मागणी आहे की आम्हाला तुमच्यासारखं करा. म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांना आता तुमच्यासारखं म्हणजे तरी कसं हे पटवून देणं भाग पडलं. म्हणजे देवासारखं होण्याची जर तुकाराम महाराजांना अपेक्षा असेल तर नेमका देवाचा स्वभाव कसा आहे, नेमका देव कसा आहे हे सांगणं तुकाराम महाराजांना क्रमप्राप्त होतं. म्हणून तुमच्यासारखं करा म्हणजे तरी कसं करा हे सांगण्याकरता देवाचं असलेलं स्वरूप किंवा देवाचा असलेला स्वभाव तुकोबाराय सांगतात. अभंगाचं पहिलं चरण. उपाधी वेगळे Ah
2-3 गोष्टी तुकाराम महाराजांनी देवाच्या संबंधानं व्यक्त केल्यात. तुकोबराय म्हणतात, देवाला म्हणतात, तुम्ही कसे आहात? उपाधी वेगळे. तुम्ही कसे आहात? निर्विकार. काहीच संसार तुम्हा नाही. देवा तुम्ही उपाधी वेगळे आहात. देवा तुम्ही निर्विकार आहात आणि देवा तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा संसार नाही असं तुकोबराय म्हटले. आणि असं जे तुम्ही आहात ऐसे मज करोनी ठेवा, असंच मला करून ठेवा. म्हणजे तुम्ही जसे उपाधी वेगळे आहात तसं आम्हाला उपाधी वेगळं करा. तुम्ही जसे निर्विकार आहात तसं आम्हाला निर्विकार करा. आणि तुम्हाला जसं संसाराची कटकट नाही तसं आम्हाला करा. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराज जर देवाला प्रार्थना करत असतील, देवाकडे मागणं करत असतील की आम्हाला तुमच्यासारखं उपाधी वेगळं करा, तर काही प्रश्न निर्माण होतात. तुकाराम महाराजांची ही मागणी तशी जगात राहूनही जगाशी संलग्न असलेली पाहायला मिळत नाही. कारण जगातील कुणाचीच अशी अपेक्षा नसते की आम्हाला उपाधीपेक्षा वेगळं करा. प्रत्येक जीवाची अशी अपेक्षा असते की आमची उपाधी वाढली पाहिजे. उपाधी कमी व्हावी अशी कोणाची इच्छा आहे मला सांगावं? नाही नाही, उपाधी कमी व्हावी असं वाटत नाही. प्रत्येकाला असंच वाटत असतं माझी उपाधी वाढली पाहिजे. उपाधी याचा अर्थ काय आहे? उपाधी याचा अर्थ आमचा संघ असेल. उपाधी याचा अर्थ आमचा प्रपंच असेल. ही सगळ्या ज्या उपाध्या आहेत या उपाध्या वाढल्या पाहिजेत असं प्रत्येकाची अपेक्षा असते. आमचा प्रपंच वाढावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हीच सामान्य संसारिकाची अपेक्षा आहे. याच्या व्यतिरिक्त कुणाची अपेक्षा नसते. माझा प्रपंच वाढावा असं वाटतं की वाढलेला प्रपंच कमी व्हावा असं वाटतं? तुम्हाला काय वाटतं सांगा जरा. थोडंसं बोलत चला माझ्याशी. वाढावा असं वाटतं की कमी व्हावा वाटतं? वाढावा असं वाटतं. वाढलेला कमी व्हावा असं वाटणारं कोण आहे सांगा? कोणी नाही. कोणालाच असं वाटत नाही की माझा वाढलेला प्रपंच हा कमी झाला पाहिजे. याचा अर्थ उपाधी नेहमी वाढावी असंच वाटत असतं, कमी व्हावी असं कुणालाच वाटत नाही. प्रत्येकाची अपेक्षा या उपाधीकडेच लागून राहिलेली असते. ज्ञानोबाराही सांगतात की नाही आपल्याला, आव्हांटलिया आस्था बुद्धी विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. जीव तैसा उपाधी आवडे लोका. जीवाला सगळ्या लोकाला उपाधीच प्रिय आहे. उपाधी हवी हवीशी वाटते. उपाध्या वाढाव्याशा वाटतात. मग प्रत्येकाला जर उपाधी वाढावी वाटत असेल तर तुकाराम महाराजच असे वेगळे कसे पडले की त्यांनी देवाच्या पुढ्यात जाऊन उपाधी वेगळं करा अशी मागणी मागितली. असं कसं झालं? तुकाराम महाराज उपाधी नको म्हणतात आणि आम्ही उपाधी वाढावी म्हणतो. मग आमची उपाधी वाढावी असं वाटण्याच्या मागचं कारण काय? आणि तुकाराम महाराज उपाधी नको म्हणतात त्याच्या मागचं कारण काय? त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराज उपाधी नको म्हणतात आणि आपण उपाधी वाढावी असं म्हणतो. याच्या मागचं कारण काय? कारण फार सोपं आहे. तुकाराम महाराजांना उपाधी नको वाटते, आपल्याला उपाधी हवी वाटते. याचं कारण एवढंच आहे, तुकाराम महाराजांना उपाधी म्हणजे काय हे कळलंय आणि आपल्याला उपाधी म्हणजे काय हे कळलेलं नाही. सोपं कारण मी सांगतो, फार सोपं बोलतो. तुकाराम महाराजांना उपाधीचं योग्य ते स्वरूप कळलंय. नेमका उपाधी काय असतं, नेमका त्याचं स्वरूप काय आहे हे तुकोबारायांना ठाऊक आहे. म्हणून त्याचं खरं स्वरूप माहिती असलेले तुकोबाराय आम्हाला उपाधी नको म्हणतात आणि आपल्या सगळ्यांना अजून उपाधीचं खरं ते स्वरूप कळालेलं नाही. जशी उपाधी नाही तशी आहे असं आपण समजून मिथ्या पदार्थाला सत्य समजून आम्ही चालत असल्या कारणानं आम्हाला उपाधी हवी वाटते. आणि तुकोबाराय मिथ्याला मिथ्या आणि सत्याला सत्य समजतात म्हणून त्यांना उपाधी नको वाटते. विठ्ठला विठ्ठला. आपला जो सगळा प्रपंच चालू आहे, आपला जो सगळा व्यवहार चालू आहे, तो हा समस्त संसार खराच आपल्याला वाटतो आणि तो खरा समजून आपला व्यवहार सुरू आहे. म्हणून आपल्याला उपाधीचं योग्य ते स्वरूप माहिती नाही. आम्ही या सगळ्या प्रपंचाला कसं समजतो? खरं खरं समजायला लागलो की नाही. चालवे व्यवहार सत्यमून, चालवे व्यवहार सत्यमून, चालवे व्यवहार सत्यमून, चालवे व्यवहार.
सत्य म्हणून व्यवहार चालवी. पडियेली रूढी जगा परिचार. जगामध्ये अशीच रूढी आहे की त्यांना हा सगळा प्रपंच सत्य वाटायला लागला. आपण सगळे त्याला जे खोटं आहे त्याला खरं समजून आपण चाललेलो असल्या कारणानं आपल्याला हे सगळं खरं वाटतं. पण तुकाराम महाराजांचं तसं नाही. तुकाराम महाराज म्हणतात तरी याचं खरं स्वरूप फार वेगळं आहे आणि जे खरं स्वरूप आहे ते तुकाराम महाराज जाणतात. या सगळ्याला अशाश्वतच मानतात, या सगळ्याला मिथ्याच मानतात. ज्याच्यामध्ये आपण सुख शोधतो आणि ज्याला आपण सत्य समजतो, महात्मा त्या सुखाकडे बघतही नाही आणि महात्मा त्याला सत्य मानतही नाही. म्हणून महात्मा कधी प्रपंचात अडकत नाही आणि आपण प्रपंचातून कधी बाहेर पडत नाही. विठ्ठल विठ्ठल आपण या प्रपंचामध्ये फार रमलेलो असतो. महात्मा प्रपंचात रमत नाही, कारण त्याला याच्या मागचं असलेलं खरं कारण माहिती पडलेलं असतं. येही संस्पर्शजा योगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. श्रीमद भगवद्गीता बोलते न तेषु रमते बुधा. बुधा म्हणजे बुद्धिमान, म्हणजे विचक्षण, म्हणजे विवेकी ज्ञानी माणसं जे आहेत, न तेषु रमते, ते याच्यामध्ये रममाण होत नाही. का रममाण होत नाही? हे सगळं दुःखमय आहे हे त्यांना ठाऊक आहे, म्हणून ते याच्यामध्ये रममाण होत नाही. त्यांना माहिती असतं कितीही आपण प्रयत्न केला तरी प्रपंचाचं स्वरूप आपल्याला बदलता येणार नाही. आपल्याला माहिती आहे, पण तरी आपण त्यातून बाहेर पडण्याचा कधी विचार केला का? कधी करत नाही. आपल्याला जरी माहिती असलं दुःख बांधवडी सुखाचा विचार नाही, पाठ सगळं की नाही मला सांगा. आपल्याला सगळं ठाऊक आहे, पण तरी आपण त्याच्यातून बाहेर पडण्याचा कधीच प्रयत्न केला नाही की नाही आपण. संसार दुःख मुळा चहूकडे ठाऊक आहे आपल्याला. संसाराचं स्वरूप आपल्याला ठाऊक आहे की नाही. संसार दुःख मुळा चहूकडे संसार हा दुःख रूप आहे आपल्याला ठाऊक आहे. संसार दुःख मूळ चौकडे दुःख मूळ आपल्याला माहिती आहे. संसार दुःख मूळ चौकडे आपल्याला ठाऊक आहे. मी का बोलतो माहितीये का? अजून 4 चाली लावून बोललो तरी शेवटी संसार ते बदलणार नाही. तुम्ही किती पण चाली चांगल्या चांगल्या लावा, पण संसाराचं स्वरूप कधीच बदलत नसतं. कारण संसाराचं स्वरूप बदललंही नाही आणि ते बदलवता येईल असं सामर्थ्य सुद्धा कुणाकडं नाही. जर ते बदलवताच येणार नसेल तर त्याच्या भानगडीतच कशाला पडा. म्हणून तुकोबराय किंवा आधी कुठलाच महात्मा, कोणतीही विचक्षण पुरुष, कोणताही विवेकी मनुष्य त्याच्यामध्ये रममाण होत नाही. कारण त्यांना त्याचं सत्य असलेलं स्वरूप कळालेलं असतं. उपाधीचं योग्य ते स्वरूप त्यांना कळालेलं आहे आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं असतं उपाधी जेवढी कमी करता येईल तेवढी कमी करावी. तुम्हाला तुकाराम महाराजांनी उपाधीचाच अर्थ एका ठिकाणी संघ असा लावलाय. उपाधी म्हणजे काय? संघ. संघ म्हणजे केवळ माणसाचाच संघ असतो असा नाही. आपलं जीवन जगत असताना ज्या ज्या वस्तूला आपण जवळ करतो त्या त्या वस्तूचा आपल्याशी काय होतो? संघ. आपल्या जीवनामध्ये एखादी वस्तू वाढली की त्या वस्तूचा आपला संघ वाढला. एखादा पदार्थ वाढला की त्या पदार्थाचा संघ वाढला. एखादा मनुष्य वाढला की त्या मनुष्याचा संघ वाढला असा अर्थ होत असेल तर प्रत्येक वेळेला जेव्हा संघ वाढतो त्या संघासोबत माणसाचं सुख वाढतं की कमी होतं मला सांगावं. काय मत आहे तुमचं? थोडं वाढला ऐका बरं. संघ वाढला की संघ वाढल्यानंतर सुख वाढलं की कमी झालं? कमी झालं. आणि संघ कमी झाला की सुख वाढलं की कमी झालं? वाढलं. म्हणजे काय? हे इंग्रजीत त्याला इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणतात, उलट. म्हणजे एखादी गोष्ट वाढली की दुसरी कमी होते आणि एखादी गोष्ट कमी झाली की दुसरी वाढते. संघ जास्त सुख कमी आणि संघ कमी सुख जास्त असा नियम आहे.
जेवढा जास्त संग तेवढं सुख कमी, हा जर नियम असेल तर आमच्या जीवनातला संग आम्ही वाढवावा की कमी करावा? बोला बोला, कमी करावा. आपण संग कमी केला पाहिजे हे सिद्ध झालं. मग आता आपण संग वाढवतो की कमी करतो? वाढवतो. मग संग वाढवल्यानंतर आपलं सुख कमी होणार की वाढणार? कमी होणार. मग रडायचं काही कारण आहे मला सांगा ना. सगळं जर आपल्याला माहिती आहे, सगळं आपल्याला समीकरण कळतंय ना. संग जेवढा जास्त तेवढं दुःख जास्त, आणि संग जेवढं कमी तेवढं दुःख कमी, हा नियम आहे. बरं हे असं का झालं? तुकाराम महाराज म्हणतात याचं कारण आहे, संग कमी झाल्यानंतर दुःख कमी होतं किंवा सुख वाढतं, आणि संग वाढल्यानंतर सुख कमी होतं. याचं कारण फक्त एकच आहे, याच्यामध्ये संग आणि सुख किंवा संग आणि दुःख याच्यामध्ये भजन नावाची प्रक्रिया असते. संग वाढलं की भजन कमी होतं, आणि संग कमी झालं की भजन वाढतं. तुकाराम महाराजांचं पहा तुम्ही, तुकोबाराय नित्य भजनात असायचे, परंतु त्यांना जेव्हा जेव्हा भजन करावंसं वाटलं तेव्हा तेव्हा ते संगात नाही राहिले, लोकांतात नाही राहिले, तेव्हा ते एकांतात गेले. आणि जेव्हा जेव्हा त्यांना नामाचा घोष करावासा वाटला तेव्हा तेव्हा ते लोकांतात आले. नामस्मरण करावंसं वाटलं तेव्हा ते एकांतात गेले, आणि नाम घोष करावासा वाटला तेव्हा ते लोकांतात आले. कारण एकांतात केलं जातं ते स्मरण आहे, आणि लोकांतात केलं जातं तो घोष आहे. घोष आपल्याला एकांतात करता येत नाही, आणि स्मरण आपल्याला लोकांतात करता येत नाही. स्मरण करण्याकरिता एकांत हवा, आणि नामघोष करण्याकरिता लोकांत हवा. विठ्ठला विठ्ठला नामस्मरण करत असताना लोकांतात करू नये. करू नये म्हटल्यानंतर करण्याचा प्रयत्न केला तरी स्मरण कधी लोकांतात होत नसतं. लोकांतात बसल्यानंतर माळजप होत नाही. तो कदाचित मला फार कधी कधी नवल वाटतं. बरीचशी मंडळी मी अशी कधी कधी बघितलेली आहेत, कीर्तनात बसल्यानंतर माळजप करतात. मला फार नवल वाटतं. कीर्तन म्हणजेच एक सामूहिक उपासना आहे ना. कीर्तन म्हणजेच एक सामूहिक उपासना आहे. परत त्यात बसल्यानंतर माळ जप करण्याचं काय कारण आहे? त्यातून काय तात्पर्य सिद्ध होतं मला कळत नाही. लोकांतात बसल्यानंतर नामस्मरण होत नाही, तिथं नामघोष होत असतो, जो सगळ्यांनी मिळून एकत्र करायचा असतो. आणि एकांतात बसल्यानंतर नामस्मरण होत असतं, ते लोकांतात होत नाही. मी कशा करता म्हटलो, संघ जेवढा जास्त असतो तेवढं भजन माणसाकडून कमी होतं, आणि संघ जेवढा कमी असतो तेवढं भजन माणसाकडून जास्त होत असतं. तुकाराम महाराजांनी हा आपल्याला नियम लावून दिलेला आहे, आणि म्हणून त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. संगे वाडे शीण नघडे भाजना, 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 संगे वाडे शीण नघडे
घडे भजन. तुकाराम महाराजांनी समीकरण सांगितलं, संघानं शीण वाढतो, भजन काही माणसाकडून होत नाही. म्हणून हा संघ कमी झाला पाहिजे. संघ म्हणजेच उपाधी आहे, ती कमी व्हावी याच्याकरता तुकाराम महाराजांनी प्रार्थना केलेली आहे. तुकोबरायाला ती उपाधी आवडत नाही, तुकाराम महाराजांना तो संघ आवडत नाही. कारण तो जेवढा जास्त वाढणार आहे तेवढं जास्त भगवंताच्या पासून आम्ही दूर जात असतो. हे समीकरण तुकाराम महाराजांना पाहायचं आहे. संघ किंवा उपाधी याचा जर विचार केला तर संघाचे आपल्याला प्रमुख दोन प्रकार करता येतात. संघ दोन प्रकारचा संघ असतो. एक संघ आहे अविद्येचा आणि दुसरा संघ आहे विद्येचा. अविद्येचा संघ आणि विद्येचा संघ, त्यात पण या दोघांचे पुन्हा दोन दोन उपप्रकार आपल्याला करता येतात. अविद्येचा आणि विद्येचा हे जे दोन संघ आहेत त्याच्यामध्ये एक बहिर्रंग आहे आणि एक अंतररंग आहे, किंवा एक बाह्य संघ आहे आणि एक अंतरसंघ आहे. म्हणजे अविद्येचा बाह्य संघ, अविद्येचा अंतरसंघ, विद्येचा बाह्य संघ आणि विद्येचा अंतरसंघ असे चार विकल्प आपल्याला करता येतात. ऐका, थोडं थोडं चिंतन करतो. एक पहिला प्रकार काय आहे? अविद्येचा संघ पण बाह्य. अविद्येचा आणि बाह्य संघ काय आहे? आपण वाढवून ठेवलेला सगळा प्रपंच हा अविद्येचा संघ आहे पण बाह्य संघ आहे. आणि तो बाह्य संघ कदाचित दूर करणं हे कधी कधी सोपं जातं, पण अविद्येचा अंतरसंघ माणसाला दूर करता येत नाही. अविद्येचा अंतरसंघ काय आहे? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे काही षडविकार आहेत हे सगळे अविद्येचा अंतरसंघ आहे. हे माणसाला लवकर दूर करता येत नाही बरं का. भगवंतानं या सगळ्यांच्या संबंधानं गीतेमध्ये फार गोड विचार अर्जुनाला सांगितला. अर्जुनानं भगवंताला प्रश्न केला, अथ केनं प्रयुक्तोयम पापमाचरते पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः. भगवान परमात्म्याला प्रश्न केला, हे देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियांची मती भ्रंशे मार्ग सांडोनी अनारिसे गमते केवी. त्यांनी भगवंताला प्रश्न केला अर्जुनानं, देवा हे असं कसं होतं? देवा म्हटले, कसं काय होतं? अहो, बऱ्याचशा वेळेला आम्ही असं पाहतो, काय पाहतो? ज्ञानी माणसं सुद्धा बऱ्याचशा वेळेला सन्मार्ग सोडून आड मार्गाला जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. देवा असं कसं होतं, जरा सांगा बरं, याच्या मागचं कारण काय? भगवंतानं अर्जुनाला सांगितलं, काम एष क्रोध एष रजोगुणा समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्येनम इह वैरिनम. त्यानं सांगितलं, देवानं सांगितलं काहीच नाही. ज्ञानी माणसं पण कधी कधी अज्ञानासारखी वागताना दिसतात ना, त्याचं कारणच एक आहे, त्यांच्यामध्ये काम क्रोध आदी करून सगळे हे विकार येतात. आणि जेव्हा जेव्हा हे विकार येतात तेव्हा ते ज्ञानी माणसाला अज्ञानाकडे प्रवृत्त करत असतात. कारण हे म्हणजे प्रतिबंध आहेत, फार मोठे प्रतिबंध आहेत. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गेचे मांग मारकजे. ज्ञानोबारांनी फार स्पष्ट शब्दात म्हटलंय, हे काम क्रोध म्हणजे अतिशय मोठे प्रतिबंध आहेत. हे आडवे आले की भजन आपलं कमी होतं. विठ्ठला विठ्ठला काम आणि क्रोध हे अंतरसंग आहेत, अविद्येचे अंतरसंग फार घातक. काम आणि क्रोध एवढे घातक आहेत की सुटता सुटत नाही. काम आणि क्रोध, एकदा काम आणि क्रोध सोडा, नुसता काम आला ना, काय आहे? काम क्रोध लोभ हे षडविकारांची गणती जेव्हा होते तेव्हा पहिला नंबर कोणाचा लागतो? काम. कारण हे 6 भाऊ आहेत आणि यात मोठा कोण आहे? काम मोठा आहे. आणि यांची सगळ्यांची एवढी एकी आहे, या 6 जणांची एवढी एकी आहे, ते एवढे एकत्र राहतात ना की मोठा भाऊ आला की मागचे सगळे त्याच्या पाठीपाठी येतात. तुम्ही पहा, काम एकटा आला की तो एकटा येत नाही, काम आला की बाकी सगळे त्याच्या पाठी येतात. काम आला की क्रोधही येतो, लोभही येतो, द्वेषही येतो, मद मत्सर हे सगळे एक 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 करून त्याच्या पाठी येतात. म्हणजे येताना त्यांची फार मोठी एकी असते. पण तुम्हाला गंमत सांगू, त्यांची एकी फक्त येतानाच असते, जाताना नसते. पंचदशी अनेक इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण होणं याला काम असं म्हटलं जातं. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव. ठीक,
आपला काय विषय सुरू आहे? यमाचा आणि कामाचा. काम म्हणजे काय? अंतःकरणातल्या इच्छा. अंतःकरणातल्या इच्छा म्हणजे काम. बर, त्याची तुलना कोणासोबत केली? यमासोबत. काम म्हणजे काय कळलं. यम म्हणजे काय ते सांगू की माहिती आहे? यम म्हणजे माहिती आहे ना. कोण यम? जो आपल्याला इथून घेऊन जातो तो यम. मृत्यू लोकातून आपल्याला उचलणारा तो एकटाच, त्याचं नाव आहे यम. मग मला सांगा, यम आणि काम हे दोघे जर एकत्र तुमच्या डोळ्यासमोर आले तर तुम्हाला यम आवडेल की काम आवडेल? कामच आवडेल ना. यम कोणालाच आवडत नाही. का? तो इथून घेऊन जाणार आहे की नाही. घेऊन जाणार यम कोणालाच आवडत नाही. जगद्गुरु शंकराचार्यांना आपलं सगळ्यांचं उत्तर माहिती आहे, म्हणून त्यांनी थोडीशी उकल करून सांगितली. यमस्य कामस्य तारतम्यम, या दोघांची तुलना केली तर त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की यमाची आणि कामाची या दोघांची तुलना केली तर एखाद्या वेळेला यम परवडला पण काम नाही म्हटले. ऐका, त्यांनी म्हटलं एखाद्या वेळेला यम बरा पण काम बरा नाही. असं का त्यांनी सांगितलं? त्याचं कारणही त्यांनी असं सांगितलेलं आहे की यम बरा आणि काम बरा नाही. कारण काय? या यमाचं आणि कामाचं या दोघांचं काम काय ते ऐका. यम काय करतं किंवा काम काय करतं, या दोघांचं जर काम आपण कार्य जर पाहिलं तर कामाचं कार्य काय आहे? अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण करणं. अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण केली की त्याच्या ठिकाणी आपलं अंतःकरण जडतं. म्हणजे काय झालं? त्या विषयाची इच्छा निर्माण झाली की आपला जीव त्या विषयाच्या ठिकाणी अडकतो. अडकतो म्हणजे काय? आपण बंधनात अडकतो. म्हणजे कामामुळे आपण बंधनामध्ये अडकलो. बंधनामध्ये अडकवण्याकरता कारण कोण ठरला? काम. आणि यम काय करतो मला सांगा? आपण जेवढ्यात आहोत त्या सगळ्यातून आपल्याला घेऊन जातो. म्हणजे बंधनातून काय करतो? सोडवतो, मुक्त करतो की नाही. म्हणजे बंधनातून सोडवणारा कोण? यम. आणि बंधनात अडकवणारा कोण? काम. अडकवणारा काम, सोडवणारा यम. अडकवणारा काम, सोडवणारा अडकवणारा. नक्की ना? अडकवणारा काम आणि सोडवणारा यम. सोडवणारा वा हाय जागे. उपाधी ज्ञानाची उपाधी आहे, बाह्य उपाधी आहे. आणि ज्ञानाची असलेली जी उपाधी आहे ती एकच आहे, त्याला अभिमान असं म्हटलं जातं. अहंकार ही ज्ञानाची पण अंतर उपाधी आहे. कारण अभिमान कधीच अज्ञानी पुरुषाकडे जात नसतं. अभिमान हे सदैव ज्ञानी पुरुषाकडेच येत असतं. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. ज्ञानोबारायांनी अहंकाराच्या संबंधानं सांगितलं ते कधीच अज्ञानी माणसाकडे जात नाही, ते ज्ञानी पुरुषाकडे जात असतं. म्हणजे या सगळे हे चारही प्रकार पहा, विद्येचे असो किंवा अविद्येचे असो, अंतर उपाधी असो किंवा बाह्य उपाधी असो, सगळे आपल्याला इथं अडकवणारे असतील तर तुकाराम म्हणतात याच्यापेक्षा या उपाधीपासून वेगळं झालेलं बरं आहे. म्हणून उपाधी वेगळे ऐसे मज करोने ठेवा. आम्हाला उपाधीच्या पेक्षा वेगळं करा असं तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात मागणं करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. आता उपाधीच्या वेगळं करा अशी मागणी तुकाराम महाराजांनी केली. बरं पटलं. पण लोक तुकोबाराम म्हणायला लागले ज्याला तुम्ही मागणी केली आहे तो तरी उपाधीपेक्षा वेगळा आहे का आधी ते बघा. उपाधीपेक्षा देवाकडून मागणी केली तर देव उपाधीपेक्षा वेगळा पाहिजे हा नियम आहे. जर एखादी गोष्ट मला तुमच्याकडून पाहिजे असेल तर ती गोष्ट तुमच्याकडे आधी असायला हवी ना, तर तुम्ही मला द्याल. मी जर म्हटलो की कीर्तन संपल्यानंतर मला 100 रुपये द्या तर तुमच्याकडे कमीत कमी किती असले पाहिजे? बोला बोला. 100 असून चालणार नाही, सगळे तर तुम्ही मला देणार नाही, बरोबर की नाही. म्हणजे कमीत कमी 200 रुपये तरी तुमच्याकडे असले पाहिजेत. म्हणजे 200 रुपये जर तुमच्याकडे असतील आणि कीर्तन झाल्यानंतर मी म्हटलो की सगळ्यांनी 100 रुपये मला द्या तर तुम्ही मला द्याल की देणार नाही? देणार तर म्हणा, देणार नाही मी, काही चिंता करू नका. परंतु मला जर 100 पाहिजे असतील तर तुमच्याकडे 200 असले पाहिजेत. तुमच्याकडे असले तर तुम्ही मला द्या. सामान्य व्यवहारामध्ये
एखादी गोष्टीची अपेक्षा मी तुमच्याकडे केली तर ती गोष्ट आधी तुमच्याकडे असायला हवी, मग तुम्ही मला देऊ शकता. त्याप्रमाणे भगवंताला जर सांगितलं असेल की उपाधीपेक्षा वेगळं करा, तर भगवंत पण उपाधी वेगळा असायला पाहिजे, तरच तो आपल्याला करू शकतो. साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, देव तरी कुठे उपाधी वेगळा आहे? देव कुठे उपाधी वेगळा आहे? अहो तो पण उपाधी सहितच आहे ना. एकोहम बहुश्याम उपनिषद म्हटले, तो पण उपाधी सहित आहे. या समस्त जगाची निर्मिती झाली त्याला कारण कोण आहे? तोच आहे की नाही मला सांगा. एकले न कंठावेची म्हणवोन येणे, एकले न कंठावेची म्हणवोन येणे, केले निर्माण 14 भुवने, 14 भुवने, गगन चंद्र मेघ सूर्य तारांगणे, पंचमहाभूते भिन्न भिन्न कंठवेची म्हणवोनी येणे, केले निर्माण 14 भुवने. एकटं त्याला करमत नव्हतं, देवाला एकट्याला करमत, त्यानं या जगाची निर्मिती केली. अशी जगाच्या निर्मितीची सगळी प्रक्रिया सांगितली जाते. मग एकट्याला करमत नसताना त्यानं जर या जगाची निर्मिती केली असेल म्हणजे काय केलं? त्यानं उपाधी वाढवली की नाही? मग देवानं जर उपाधी वाढवली असेल तर त्याच्याकडून उपाधी वेगळं करा हे मागणं योग्य की अयोग्य मला सांगावं? अयोग्य ठरतं की नाही? अहो तो जर स्वतः उपाधी वाढवण्याच्या नादात आहे तर आपल्याला तो उपाधी वेगळा कसा करेल? असं विचारल्यानंतर तुकोबारा म्हणतात, ऐका, तो उपाधी वेगळा आहेच आहे, पण ध्यानात घ्या, त्यानं उपाधीचा जरी स्वीकार केला तरी मी पुढचं सांगितलेलं तत्व फार महत्वाचं आहे. तुम्ही निर्विकार. निर्विकार तो उपाधी जरी आपल्याला असं वाटत असलं की त्यानं उपाधीचा स्वीकार केलाय, तरीही उपाधीचा स्वीकार केल्यानंतर कोणताही विकार त्याला स्पर्श करत नाही, तो निर्विकारीच राहतो. उपाधी घेतल्यानंतर सुद्धा उपाधीपासून वेगळा राहणारा भगवंत आहे. जरी त्यानं उपाधीचा स्वीकार केला तरी तो उपाधीमध्ये आपल्यासारखा अडकत नाही ना. आपल्यासारखा तो उपाधीच्या बंधनामध्ये अडकत नाही. तो उपाधीचा स्वीकार केल्यानंतर सुद्धा निर्विकारीच राहतो. उपाधीचा स्वीकार केल्यानंतर पण त्याचा विकार वाढत नाही आणि म्हणून देवाला उपाधीपेक्षा वेगळाच मानावा लागतो. कारण उपाधी वाढली काय आणि उपाधी कमी झाली काय देवावर त्याचा परिणाम होत नसतो. ध्यानात घ्या, जग निर्माण झालं काय आणि जगाचा प्रलय झाला काय देवावर त्याचा परिणाम होत नाही. आपला विचार करा आणि देवाचा विचार करा. आपला प्रपंच वाढला तर आपल्यावर त्याचा परिणाम होतो आणि आपला प्रपंच कमी झाला तरी त्याचा आपल्यावर परिणाम होतो. आपला प्रपंच वाढला की आपल्याला आनंद होतो
आणि आपला प्रपंच कमी झाला की आपल्याला दुःख होतं, हा परिणाम आपल्यावर होतो. पण ही उपाधी वाढली म्हणजे जग निर्माण झालं म्हणून त्याचा देवाला आनंदही होत नाही, आणि हे जग संपलं म्हणून त्याचा देवाला दुःखही होत नाही. देव निर्विकारी आहे. विठ्ठला विठ्ठला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात पहा, तैसे विश्व पण काही होये, विश्व लोपे कही न जाये. विश्व पण काही होये, विश्व झाल्यानंतर त्याला काहीतरी परिणाम होतो. विश्व लोपे कही न जाये, विश्वात नंतर त्याला काहीच वाटत नाही, तो निर्विकारी आहे. म्हणजे त्याच्यावर काही परिणाम होत नाही, त्याच्यावर परिणाम होत नाही. त्याचा परिणाम आपल्यावर होतो पण त्याच्यावर त्याचा परिणाम काहीच होत नाही, तो निर्विकारी ठरतो. तुम्हाला उदाहरण देतो, ऐका. मला सांगा, आता रात्रीचा प्रहर आहे, बरोबर? रात्र झाली म्हणजे सगळीकडे अंधार झाला, सगळीकडे अंधार झाला. आता रात्रीच्या वेळेला सगळीकडे अंधार आहे, आणि या अंधारामध्ये पाहत असताना, या अंधाराकडे पाहत असताना आपल्याला जो अंधार वाटतो, आपल्याला जो काळोख वाटतो, आपल्याला जी रात्र वाटते, ही रात्र पाहत असताना सूर्य आहे की नाही? सूर्य आहे, फक्त तो आपल्याला दिसत नाही. बर, आणि आता सकाळ झाली म्हटल्यानंतर जेव्हा उगवतो किंवा उदयाला येतो तेव्हा सूर्य आहे की नाही? आहे, फक्त तेव्हा तो आपल्याला दिसतो. म्हणजे असं म्हणायला लागला की रात्रीच्या वेळी दिसत नाही तो सूर्य वेगळा आणि सकाळच्या वेळेला दिसतो तो सूर्य वेगळा, चालेल का? मला सांगा. नाही नाही, रात्रीच्या वेळचा सूर्य वेगळा आणि दिवसाच्या वेळचा सूर्य वेगळा असं कधीच होत नसतं. रात्रीच्या वेळेलाही तोच सूर्य असतो आणि सकाळ झाल्यानंतर तोच सूर्य असतो. अहो, दिवस झाला काय आणि रात्र झाली काय त्याचा सूर्यावर काहीच परिणाम होत नाही, बरोबर की नाही? मला सांगा, रात्र झाली म्हणून सूर्यावर परिणाम झालाय का? काहीच नाही. आणि दिवस झाला म्हणून सूर्यावर परिणाम काहीच नाही. रात्र झाल्यानंतर पण जसा सूर्यावर काही परिणाम होत नाही आणि दिवस उजाडल्यानंतरही सूर्यावर जसा काही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे विश्वाची निर्मिती झाली तरी देवाला काही वाटत नाही आणि विश्वाचा लोप झाला तरी देवावर परिणाम होत नाही. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबारायांचा दृष्टांत आहे. ज्ञानोबारायास म्हटलेले आहे, जैसा रात्री दिवसे नोहे द्विधा रवी. रात्री आणि दिवसाचा दोन रवी असा नसतो, तो वेगळा आहे, तो निर्विकार आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, काहीच संसार तुम्हा नाही. तुम्हाला काही संसार नाही. संसार म्हणजे आपण करतो तो संसार नाही. अगा जन्मने आणि मरणे हे साचची जे का मानणे, यालाच ज्ञानोबारांनी संसार म्हटलंय. जन्माला येणं आणि मरणं हा काय आहे? संसार आहे, आणि तो आपल्या वाट्याला आहेच आहे. देव जन्माला येतो, येत नाही. देव मरतो, मरत नाही. देव जन्माला येत नाही, देव अवताराला येतो. ऐका, देवाचा कधी जन्म होत नसतो, देवाचं प्राकट्य होत असतं. देव प्रगट होतो. नित्य भावे भजित, किती वेळा जन्म यावे माहिती नाही, पण नित्य भावे भजित अनेक वेळा आम्ही या ठिकाणी येतो. महाराजांनी शब्द एवढा चांगला वापरलाय, किती जन्म झाला फेरा म्हटले. फेरा शब्दाचा अर्थ काय होतो? फेरा म्हणजे काय? हेलपाटा, बरोबर? एक वेगळा शब्द त्याला, हेलपाटा. हेलपाटा म्हणजे तरी, फेरा म्हणजे काय? येरझारा. येरझारा म्हणजे काय? हे सगळे पर्यायी शब्द झाले, पण त्याचा अर्थ काय होतो? ऐका, मी अर्थ सांगतो. उदाहरणार्थ, एखादं काम घेऊन तुम्ही CST ला गेलात, एखादं काम घेऊन मुंबईला गेलात. मुंबईला काम घेऊन गेलात आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला कळलं आपलं काम झालं नाही, आणि काम न होताच तुम्ही परत आलात की घरी आल्यानंतर घरच्यांना काय सांगता? उगाच फेरा झाला किंवा उगाच हेलपाटा झाला. म्हणजे काय? जे काम घेऊन गेलेलो असतो ते काम न होता येणं, याला काय म्हटलं जातं? फेरा किंवा हेलपाटा. म्हणजे जिथं गेलोय तिथं जे काम अपेक्षित आहे ते न करता परत येणं, याला जर हेलपाटा म्हणत असेल तर आमचे बरेच हेलपाटे झाले. आमच्या इथं बरेच हेलपाटे झाले. का? बऱ्याच वेळेला इथं येतो आणि देवाचं भजन न करतात निघून जातो. तो फेराचा आहे, तो हेलपाटाचा आहे. ज्याच्या करता येणं ते काम न होणं, तो जर हेलपाटा असेल तर तुकोबाराय म्हटले, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा. असे अनेक फेरे झाले. म्हणजे जन्मही आहे आणि मरण आहे, तो संसार आम्हाला आहे. पण देवा, तुम्हाला उपाधी पण नाही, तुम्हाला विकारही नाही आणि तुम्हाला संसारही नाही. मग आमची एकच अपेक्षा आहे, काय?
असे जसे तुम्ही आहात तसं आम्हाला करून ठेवा. अभंगाचं दुसरं चरण. ऐसे माझा करून ठेवा निर्विकार करा आणि जसा तुम्हाला काही संसार नाही तसंच आम्हाला पण करा अशी मागणी तुकोबाराय करून देतात. आणि मग परत एक त्याच्यामध्ये विकल्प घालतात. तुकोबाराय म्हणतात ऐसे मज करून ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी. आता वास्तविक पाहता उपाधी वेगळं करा हे सांगितल्यानंतर परत समूळ वासना नुरवावी हे सांगायची काय गरज आहे? अंतःकरणातल्या वासना संपू द्या असं पहिल्याच चरणात सांगितलं होतं. परत वासना समूळ आमचं त्याचा नाश करा असं परत का सांगितलं? याच्याकरता नाश सांगितला कारण वासना ज्यांचा त्याग केला जातो, बऱ्याचशा वेळेला अडचण अशी होते ज्याचा त्याग केला जातो तेच जास्त ध्यानात राहतं. ऐका, माणूस बऱ्याचशा वेळेला काय करतो, जे सोडतो ना ते जास्त ध्यानात ठेवतो. एखाद्यानं चहा सोडला ना तर सोडल्यानंतर जेवढा चहाचं ध्यान करतो तेवढं घेत असताना करत नाही. चहा सोडल्यानंतर 1000 वेळा सांगत असतो चहा सोडला, चहा सोडला, चहा सोडला ना तेव्हा घेत नाही. आता बरेच दिवस झाले सोडला, आता घेत नाही, सोडला सोडला असं अनेक वेळा सांगत असताना ते सोडलंय त्याचं ध्यान जास्त राहतं. म्हणजे ज्याचा त्याग झाला असतो ते जास्त ध्यानात राहत असतं आणि त्यावेळेला माणसाची फजिती होते. विठ्ठल विठ्ठल आणि त्यावेळेला माणसाची फजिती होण्याची शक्यता असते. तुकाराम महाराज म्हणतात हे ज्याचा त्याग होतो ना त्याची जास्त अंतःकरणामध्ये प्रचिती पुन्हा पुन्हा येत असल्याची आपल्याला जाणवते. त्यागिल्याचे ध्यान
राहिले अंतरी त्यागिल्याचे राहिले अंतरी ध्यान राहिले अंतरी अवघीच परे विटंबना त्याचा त्याग होतो ते जास्त अंतःकरणामध्ये राहतं. तुकोबराय म्हणतात अंतःकरणातलं सुद्धा संपलं पाहिजे. समूळ वासना नुरवावी नुरवावी न उरवावी. नुरवावी म्हणजे न उरवावी. काही अंतःकरणामध्ये वासना शिल्लक राहू नये. शुभ वासना अशुभ वासना असे वासनाचे दोन प्रकार योग वासिष्ठामध्ये सांगितलेले. कोणतीच वासना अंतःकरणामध्ये शिल्लक राहू नये. वासना निर्मितीचं कारण संग आहे, तोही आमच्याकडं शिल्लक राहू नये. तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना केली, निसंग तुम्हासे राहणे एकट, नाही कटकट साहो येत. निसंग तुम्हासी राहणे एकट. तुम्ही जसे निसंग आहात, तुम्ही जसे एकटे आहात, एकटे म्हणजे हा सगळा पसारा आवरून सुद्धा तुम्ही एकटेच आहात की नाही, तसं आम्हाला करा. तुम्ही जसे निसंग आहात तसं आम्हाला निसंग करा. नाही कटकट साहो येत. तुम्हाला ज्याप्रमाणे या प्रपंचाची या संसाराची कटकट सहन होत नाही तसंच आम्हाला पण करा. आम्हाला पण करा म्हणजे कसं, आम्हाला पण ही कटकट सहन नाही झाली पाहिजे असंच काहीतरी करा. आम्हाला किती पण कटकट झाली तरी आम्ही सहन करतो की करत नाही सांगा? करतो. आता नाईलाज आहे म्हणून आम्ही करतो की नाही? आपल्याला हे सगळं सहन करावंच लागतं. किती पण प्रपंचाची असली तरी ती आपल्याला सहन करावी लागते. तुकोबराय म्हणतात आम्हाला तुमच्यासारखं करा. तुम्ही जसे सहन न करण्याकरिता तयार असता किंवा त्याचा तुमच्यावर परिणाम होत नाही तसं आम्हाला तुम्ही करा असं तुकोबराय म्हटले. करा म्हणजे तरी कसं करा कळावं म्हणून तुकाराम महाराज उदाहरण देत असताना असं म्हणतात, तुका म्हणे नाही मिळो येत शिळा रंगासी सकळा स्फटिकाची. ज्याप्रमाणे स्फटिकाची शिळा असते, स्फटिकाची शिळा म्हणजे काय, ती पारदर्शी असते, बरोबर की नाही? पारदर्शी ट्रान्सपरंट असते. स्फटिकाची जी शिळा असते ती ट्रान्सपरंट पारदर्शी असते. तिला स्वतःचा असा काही रंग नसतो. तुम्ही ज्या होते तुम्ही जर पिवळ्या रंगावर ठेवलीत तर ती स्फटिकाची शिळा तुम्हाला पिवळ्या रंगाची दिसते. तुम्ही जर ते लाल रंगावर ठेवलीत तर ती लाल रंगासारखी दिसते. ऐका, ती तुम्ही पिवळ्या रंगावर ठेवली तर ती पिवळ्या रंगाची दिसते की पिवळ्या रंगाची होते? ती फक्त दिसते, ती पिवळ्या रंगाची होत नाही. पिवळा रंग ती आत्मसात करत नाही, फक्त तेवढ्यापुरती ती पिवळ्या रंगाची असल्यासारखी दिसते. लाल रंगावर ठेवलं तर ती लाल रंगाची झाल्यासारखी दिसते, लाल रंगाला ती आत्मसात करून घेत नाही. ज्याप्रमाणे ती स्फटिकाची शिळा
त्या रंगाशी मिळाल्यासारखी दिसते, पण त्याच्यामध्ये ती एकरूप होत नाही. तसं आम्हाला या संसारामध्ये असल्यासारखं वाटलं पाहिजे, पण त्याच्याशी एकरूप नाही झालो पाहिजे, असं तुम्ही आम्हाला करा. तुकाराम महाराजांची ही मागणी देवाच्या पुढ्यात आहे. कशा पद्धतीनं? ज्याप्रमाणे सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. ज्याप्रमाणे सत्यवादी म्हणजे महात्मा म्हणजे ज्ञानी माणसं या प्रपंचामध्ये राहून सुद्धा प्रपंचात नसल्यासारखी असतात, तसं आम्हाला करा. म्हणजे तरी कसं? तुम्हाला कमळ माहिती आहे काय? कमळ माहिती आहे? माहिती आहे, असलंच पाहिजे म्हणा. जाऊ द्या, ते कमळ आहे की नाही कमळ, ते कमळ कुठं असतं? तलावात. आता जे तलावात कमळ आहे, ते कमळ तलावात असल्यानंतर ते कमळ तलावात म्हणजे पाण्यात जरी असलं तरी ते पाण्यात एकरूप होतं का? मला सांगावं. ते पाण्यात भिजतं का? कमलपत्र, ते कमलाचं जे पान असतं ते कधी पाण्याशी भिजलेलं पाहिलं तुम्ही? भिजत नाही. ते पाण्यात जरी असलं तरी पाण्यामध्ये भिजत नाही. ज्याप्रमाणे ते पाण्यात राहून पाण्यात भिजत नाही, त्याप्रमाणे आम्ही संसारात राहून नसल्यासारखं असलो पाहिजे, असं तुम्ही करा. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांची तीच अपेक्षा आहे. तसं मला करा किराय, तसं करा. कसं करा? मग मी व्यवहारी असे न वर्तत, मग मी व्यवहारी असे न वर्तत, मग मी व्यवहारी असे न वर्तत, देवी जळात पद्मपत्र, देवी जळात पद्मपत्र, असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. पद्मपत्र म्हणजे कमलाचं पान, ज्याला आत असून सुद्धा त्याच्यात भिजत नाही, त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला करून ठेवा. तुकोबारायांची एक सोपी मागणी ऐका, शेवटचं सांगतो आणि थांबतो. तुकाराम महाराज म्हणतात फक्त एवढंच करा. काय? तिथं गेल्यानंतर तिथं जे काही आहे त्याच्यासोबत आमच्या अंतःकरणाची एकात्मता नाही झाली पाहिजे, एवढंच फक्त तुम्ही आमच्याकरता करा. ते आपल्याला आपलं नाही वाटलं पाहिजे. तिथं राहायचं, तेवढ्यापुरतं राहायचं आणि नंतर संपून परत यायचं. परत त्याच्याशी काही आपली एकरूपता झाली नाही पाहिजे. वस्ती कर वसती आला, प्रातःकाली निघून गेला, असं झालं पाहिजे. त्या संबंधाने काही ताजा तुम्हाला खरं सांगतो, एक फक्त अनुभव सांगतो, सगळ्यांच्या परिचयाचं आहे, रोजच्या पाहण्यात आहे, तरी पुन्हा सांगतो. आपल्याला वारकरी संतांनी एवढं प्रत्येक कृतीतून त्याचं ज्ञान करून दिलेलं आहे की तिथं फक्त जायचं, तेवढ्यापुरतं राहायचं आणि परत निघून यायचं. त्याच्या संबंधाने तादात्म्य धरायचं नाही. एक फार सोपी तुमच्या रोजच्या पाहण्यातली गोष्ट सांगतो आणि थांबतो. फार अल्प आहे. नेहमी पाहतो की तुकाराम महाराज किंवा सगळेच नामदेव महाराजांची चालत असलेली कीर्तन परंपरा आहे. कीर्तनाची सुरुवात जरी भक्तश्रेष्ठ नारदांपासून असली
तरी वारकरी कीर्तन परंपरा मात्र भक्तश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या पासून आहे. ती कीर्तन परंपरा जर तुम्ही पाहाल तर एवढं सोपं करून दिलेलं आहे, यायचं निघून जायचं. म्हणजे काय, तुम्ही पहा, कीर्तनकार येतात, कीर्तनकार कीर्तनाला येतात, पंचपदी झाली की कीर्तनकार येतात, बरोबर. पंचपदी झाली की कीर्तनकार येतात, दुसऱ्या कुणाकडून तरी गादीचा ताबा घेतात, बरोबर ना. कुणीतरी पंचपदीला उभं असतं, कीर्तनकार आले की ते जे उभे असतात ते जातात, मग कीर्तनकार उभा राहतो. आणि जय विठ्ठल झाल्यावर काय होतं, कीर्तनकार गादी सोडतात, विणे करायला देतात आणि निघून जातात. इथं तेच सांगितलेलं आहे, यायचं तेवढ्यापुरतं थांबायचं, जय विठ्ठल झालं की निघून जायचं, तादात्म्य धरायचं नाही. प्रत्येक कृतीतून आपल्याला शिकता येण्यासारखं आहे. तुकोबराय म्हणतात तिथं राहू नये, तिथं आम्ही न राहिलो पाहिजे, असं काहीतरी करा. एवढी एकच शेवटची मागणी तुमच्या पुढ्यात आहे. अभंगाचं शेवटचं चरण. रंगासी सकळा स्फटिकाची, ऐसे मज करोनी ठेवा नारायणा. समूळ वासना नुरवावी ज्ञानेश्वर, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली